आज आपण छोले भटुरे करणार आहोत। तर त्यासाठी मी इथे भटुऱ्याचं पीठ बनवत आहे। तर त्यासाठी 1 वाटी बारीक रवा घ्यायचा आहे, 1 वाटी दही घ्यायचं आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर मी पाव किलो रवा आणि पाव किलो दही घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालून घ्यायचं आहे। रवा थोडं पाणी जास्त ॲब्सॉर्ब करतो, त्यामुळे थोडं थोडं करून लागेल तसं पाणी आपल्याला वाढवायचं आहे आणि एक त्याची छान दरदरीत पेस्ट बनवायची आहे। तुम्ही इथे बघू शकता की रवा, दही आणि पाणी ॲब्सॉर्ब करत आहे आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालणार आहे, ज्याने ती दरदरीत अशी छान पेस्ट तयार होईल। हे बॅटर आपल्याला एक अर्धा तास तसंच ठेवून द्यायचं आहे, नंतर ते मळायचं आहे आणि मळल्यानंतर परत त्याला 1 ते 2 तास तरी आपल्याला भिजत ठेवायचं आहे। रवा असल्यामुळे ते थोडंसं जास्त भिजवायला लागतं आणि रवा छान अर्धा तास भिजला की मऊ छान होतो। जर तुमच्याकडे पुरेसा वेळ असेल तर तुम्ही ते 4-5 तास किंवा 5-6 तास किंवा आदल्या दिवशीही पीठ असं मळून ठेवू शकता, कारण ते थोडंसं फर्मेंट झाल्यासारखंच पीठ असतं। इथं मी छोले 5-6 तास भिजवून घेतलेले होते, त्याच्यामध्ये मीठ घालून मी हे कुकरला शीट देऊन घेते। 3 शीट द्यायच्या आहेत आणि एक 15 मिनिटांसाठी बारीक गॅसवर आपल्याला ठेवायचे आहेत, जेणेकरून छोले छान अगदी आतपर्यंत शिजले जातात। आता त्याचबरोबर मी इथं 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 2 वाटी मैदा घेतलेला आहे। म्हणजेच हे जर वजनी प्रमाण म्हटलं तर गव्हाचं पीठ पाव किलो आणि मैदा अर्धा किलो मी घेतलेला आहे। तर रवा आणि गव्हाचं पीठ आणि दही हे पाव किलो घ्यायचं आहे आणि मैदा आपल्याला अर्धा किलो घ्यायचा आहे आणि यामध्ये मी 1 मोठा टेबलस्पून बेकिंग पावडर घातलेली आहे। सोडा नाही घालायचा आपल्याला, बेकिंग पावडर घालायची आहे आणि मीठ घातलेलं आहे आणि आपण जे रव्याचं बॅटर बनवलेलं ते ह्याच्यात मी घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर लागेल तसं आपल्याला पाणी घालून मळून घ्यायचं आहे। माझ्यात थोडं मी एक 7-8 माणसांसाठी बनवत होते, त्यामुळे माझी क्वांटिटी जास्त होती, त्यामुळे मी इथे थोडंसं प्रमाण वाढवून घेतलेलं आहे। आता हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर याच्यामध्ये मी थोडं तेलही घालणार आहे, म्हणजे 1-2 चमचे तेल घालायचं आहे आणि ते छान परत आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे बघू शकता तुम्ही, पीठ असं कडेने सुटून वगैरे झालं की मग तेल घालायचं आहे आणि मग आपल्याला छान परत एकत्र करून एकजीव करून वरून तेलाचा थोडा हात लावून आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे। आता मी इकडे छोलेची फोडणीची तयारी करत आहे। त्यासाठी मी एका मोठ्या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्यामध्ये जिरे घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकता आणि जर प्रमाणच हवं असेल तर मी 1 चमचा जिरे घातलेले आहेत आणि 3 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत, 4 टोमॅटो घेतलेले आहेत, तेही मी बारीक चिरून घेत आहे। आता कांदा आपला छान गुलाबी झाला की त्याच्यामध्ये 1-2 चमचे आले लसणाची पेस्ट घालायची आहे, तीही आपल्याला छान एकत्र करून घ्यायची आहे। त्याचबरोबर मी इथे 4 चमचे लाल तिखट, 2 चमचे हळद घातलेली आहे। ते एकत्र छान झाले की त्यामध्ये मग बारीक चिरलेले आपल्याला टोमॅटो घालायचे आहेत आणि टोमॅटो छान अगदी परतून घ्यायचा आहे, ज्यामुळे त्याचा आंबटपणा पूर्ण कमी होतो। आता इकडे मी बारीक गॅसवर टोमॅटो ठेवलेला आहे आणि छोले मी चेक करत आहे, तर तुम्ही बघू शकता छान आपले बोटचेपे छोले शिजलेले आहेत। आता त्याचबरोबर इथे मी 2 चमचे छोले मसाला घातलेला आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचा घालू शकता, मी इथे एव्हरेस्टचा वापरलेला आहे आणि तो छान परतून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग छोले घालायचे। छोले थोडे स्मॅशरने स्मॅश करून घ्यायचे, पूर्ण छोले नाही करायचे, पण तो जे स्मॅश केलेले छोले असते त्याचीच एक छान दाटसरपणा त्या रसला येतो, त्यामुळे वेगळा मसाला वाटण करून घालायची गरज नाही। आता ह्याच्यामध्ये 1 मूठभर मी कोथिंबीर घातलेली आहे आणि परत मी थोडं मीठ घातलेलं आहे, कारण आपण छोले शिजवताना मीठ घातलेलं आहे, त्यामुळे ते विसरायचं नाही। आता इकडे आपण भटुरे करून घेऊया। भटुऱ्याचं पीठ हे अगदी छान तयार झालेलं आहे। अगदीच तुमच्याकडे वेळ नसेल तर एक अर्धा तास जरी पीठ भिजलं तरी चालेल, पण जितकं जास्त वेळ भिजेल तितकं छान होतं। आता मी इथं एका प्लास्टिकच्या पेपरला तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी पीठ ठेवलेलं आहे आणि आणखी एक गोष्ट मी सांगायची राहून गेली की भटुऱ्याचं पीठ हे आपल्याला थोडं सैलच करायचं आहे, पुरीसारखं आपल्याला घट्ट मळायचं नाही आहे आणि आपलं
तेल छान कडकडीत तापलं की गॅस बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला भटुरे सोडायचे आहेत. तुम्ही इथं मी बघू शकता की मी प्लास्टिक पेपरच्या आतमध्ये गोळा ठेवला, मग पेपर फोल्ड केला, मग वरून लाटण्याने लाटलं आणि हे कडेने असे काठ त्याचे परत आपण थोडे दाबून घेतली जिथं जाड वाटेल तिथं, आणि मग आपल्याला ते तेलात सोडून घ्यायचे आहेत. पुरीच्या पिठा इतकं घट्ट पीठ मळायचं नाही भटुरेचं, ही एक महत्त्वाची टीप आहे. आणि सारखं त्याला हलवायचं नाही. हे थोडं जर आपल्याला वाटलं की फुगलं नाही तर फक्त हलकासा असा दाब द्यायचा की भटुरा लगेच फुलून वर येतो. आणि भटुरा हा पुरीसारखा लगेच मऊ पडत नाही, तो बराच वेळ तसाच फुललेला छान राहतो. इथे मी 2 भटुरे बनवलेले आहेत. अशा प्रकारे आपण सगळे भटुरे बनवून घ्यायचे. इकडे भाजी आपली छान वाफवलेली आहे, तयार झालेली आहे आणि ह्याला कोणतंही वाटण घातलेलं नाही आहे. आपलं जी ग्रेव्ही जी आहे ती छोल्याचीच आहे. त्यामुळे अशा पद्धतीनं छोले नक्की करून बघा. अगदी सोपे आणि घरच्या घरी पटकन होणारे आहेत. आता आपण सर्व करत आहोत. तर छोले, कांदा, लिंबू, मिरची आणि आपले छान फुगलेले भटुरे, असे छान आपले छोले भटुरे तयार आहेत. त्याचबरोबर एक स्वीट डिश.